पूर्वी आणि आत्तासुद्धा पालक सतत मुलांना एक वाक्य म्हणत असतात की बाळा, रात्री अपराधी कधीही लागलं की तरी हाक मार, आम्ही सदैव उपलब्ध आहोत तुझ्यासाठी. आणि खरोखर मुलांना कधीही गरज लागली की त्यांना ते वेळ काळ दिसत नाही, ते कधीही आईबाबांना हाक मारतात आणि अक्षरशः आईवडील त्यांच्यासाठी उपलब्ध असतात. अलीकडची मुलं मित्र, करिअर, सोशल मीडिया, मोबाईल याच्यामध्ये इतके बिझी आहेत की पालकांना यांना फोन कधी करायचा प्रश्न पडतो किंवा यांच्याशी कधी बोलायचं खूप मोठा प्रश्न पडतो. बरं, एखादा कॉल जरी करायचा झाला तर 50 वेळा 100 वेळा विचार करावा लागतो की ही बरोबर वेळ आहे का, बिझी तर नसेल, मीटिंग तर चालू नसेल, मित्रांबरोबर तर नसेल, मोबाईलवर एंगेज असेल की काय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एखादं वाक्य विचारायचं काय असतं पालकांना, बरं आहेस ना, जर लांब असेल मूल तर बरं आहेस ना, एवढंच विचारायचं असतं. किंवा जेवलास का, जेवलीस का, जे काही असेल ते त्यांच्याच हिताचं असतं. पण त्यांना विचारताना 50 वेळा पालकांना विचार करावा लागतो की रागावेल की काय, खेकसून तर नाही ना बोलायचं अंगावरती एकदम. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. बरं, आपल्या तब्येतीचं रडगाणं रडायचं झालं तरी ही त्यांच्यासाठी योग्य वेळ आहे का नाही हे पाहावं लागतं. आणि मग त्यावेळेला त्यांच्या योग्य वेळेला त्यांना आपल्या तब्येतीचं रडगाणं सांगायचं. एकदा मी एका आईला पाहिलं होतं, कोणाची तरी आई होती, ती आपल्या मुलाला 2 दिवस औषध आणायला सांगत होती. अरे माझी औषधं संपत आली आहेत रे, आणतोस का. तिकडनं मुलगा, अगं आत्ता वेळ नाही आहे, आत्ता मी मीटिंगमध्ये आहे, येताना बघीन. मग येताना दुकान बंद झालं होतं, मग लक्षात राहिलं नाही, अगं खूप कंटाळलं होतो, मीटिंग खूप मोठी चालली होती, हे ते. त्या बिचारीनं किती वेळ थांबायचं तिच्या औषधासाठी. एक औषध आणायला सुद्धा वेळ नव्हता. असं सांगावं असं वाटतं ना या मुलांना की तुमच्या मनात प्रेम आहे आईवडिलांबद्दल, पण ते जरासं दाखवा ना, थोडंसं दाखवा. आईवडील तिथेच आहेत अजून, ते अजूनही उपलब्ध आहेत तुमच्यासाठी. 12 महिने 13 काळ ते तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. पण तुमची पण वेळ त्यांना दाखवा थोडीशी. तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी कधीतरी उपलब्ध व्हा, नातं वाढवा त्यांच्याशी. तुमचा थोडासा वेळ त्यांच्यासाठी संजीवनी ठरू शकतो.